नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा कालचा म्हणजेच 2 जुलैचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात कालच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर पहिलाच सीन आपल्याला असा बघायला मिळतो की फायनली मीरा आणि अंबिका या दोघीही जणी मार्जरीचा चेहरा पाहतात आणि तिचा चेहरा पाहून त्या दोघींनाही मोठा धक्का बसतो, कारण तो मंजिरीचा चेहरा असतो. या दोघी जणी घाबरून एकमेकींकडे पाहत असतात आणि मग एकमेकींचा हात हातात घेत त्यांच्या शक्तीचा वापर करायचं ठरवतात. परंतु मार्जरीवर अंबिकाच्या शक्तीचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे अंबिका आणि मीरा काळजीत पडतात. तर मार्जरी मोठमोठ्याने हसू लागते आणि म्हणू लागते की अंबिका, तुझ्याकडे कितीही शक्ती असली ना तरी तिचा माझ्यापुढे काहीही उपयोग नाही आहे, कारण मंजिरी मुळात मनुष्यच नाही आहे. आणि तिचं ते बोलणं ऐकून मीराला निरती देवीने जे काही सांगितलेलं असतं तेच आठवतं आणि त्याचवेळी तिथे घरात वावरणारी मंजिरी देखील येते. तीसुद्धा मोठमोठ्याने हसतच मीराकडे आणि अंबिकाकडे पाहत असते. आणि जेव्हा मीरा अंबिका या दोघींनाही समोरासमोर पाहतात तेव्हा त्यांना समजतच नाही की हा सगळा नेमका काय प्रकार आहे. एकाच वेळी 2 वेगवेगळ्या ठिकाणी मंजिरी कशी काय वावरू शकते. आणि म्हणूनच त्या घाबरूनच एकमेकींकडे आणि त्या मंजिरी मार्जरीकडे पाहत असतात. आणि मग ही जी मंजिरी असते ती हसतच स्वतःचं सत्य स्वतःहून मीराला आणि अंबिकाला सांगायला सुरुवात करते. ती म्हणत असते की तुम्हा दोघींना माझं खरं रूप बघायचं होतं ना, मग बघा, हेच आहे माझं खरं रूप, मार्जरी. आणि ते ऐकून मीरा आणि अंबिका घाबरतात. आत्तापर्यंत आपल्यासोबत जी एका घरात वावरत होती, जिच्यासोबत आपण एका छताखाली राहत होतो, ती एक चेटकीण आहे हे लक्षात आल्यानंतर या दोघींच्याही पायाखालची जणू जमीन सरकलेली असते. तर मार्जरी हसतच मीराला आणि अंबिकाला सांगत असते की तुमच्या शक्तीचा मंजिरीवर काहीच उपयोग होऊ शकणार नाही, कारण ती माझी निर्मिती आहे. मी तिला घडवलं आहे, ती माझंच एक प्रतिबिंब आहे. आणि हे ऐकून मीरा आणि अंबिका घाबरूनच त्या मंजिरीकडे पाहू लागतात. तर मंजिरी मोठमोठ्याने हसतच मार्जरीकडे जाते आणि मग त्यानंतर ती तिच्यातच पूर्णपणे विरून जाते. मीराला आणि अंबिकाला एकदा मार्जरी दिसू लागते तर एकदा मंजिरी. आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी पटकन त्या गुहेतून बाहेर पडतात. मंजिरी मात्र मोठमोठ्याने हसत असते. त्याचवेळी दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की अजित, माया, दामोदर आणि नर्मदा एकमेकांशी बोलत असतात. आणि तेव्हा नर्मदा अजितला आणि मायाला सांगत असते की आपल्याला मीराची साथ द्यायला हवी. पण माया ऐकायला तयार नसते. तिचं म्हणणं असतं की त्या मीरापेक्षा जास्त शक्तिशाली मंजिरी मॅडम आहेत, आपण त्यांच्याच सोबत राहूयात. परंतु तिचं ते बोलणं नर्मदाला आणि दामोदरला अजिबात पटत नाही. ते दोघेजण स्पष्टपणे मायाला सांगतात की मंजिरी दिसते तशी नाही आहे आणि तिच्या प्रत्येक वाराचं प्रत्युत्तर मीराकडे आहे. जर उद्या काही झालं ना तर मीराच आपल्याला वाचवू शकते, त्यामुळे आपण मीराच्या सोबतच राहायला हवं. परंतु माया ऐकायला तयार नसते. त्या बाईला असं वाटत असतं की जर आपण मंजिरीसोबत राहिलो तर ते आपल्याला जीवदान देईल, आपल्याला पैसे देईल, प्रॉपर्टी देईल. आणि मग तो जो अजित असतो तोही तिचीच साथ द्यायला सुरुवात करतो. पण नर्मदा त्याला चांगलंच सुनावते आणि म्हणते की जर जिवंत राहायचं असेल ना तर गुपचूप मीराची साथ द्यायची. त्यानंतर दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की मीरा आणि अंबिका त्या गुहेतून बाहेर तर आलेल्या असतात, पण त्यांनी जे काही अनुभवलेलं असतं त्यामुळे त्या दोघीही पुरत्या गोंधळून गेलेल्या असतात. अंबिका म्हणत असते की मीरा, माझा तर विश्वासच बसत नाहीये की ती मंजिरी एक चेटकीण आहे. तर मीरा म्हणते की ताई, मुळात मंजिरी अस्तित्वातच नाहीये. तू ऐकलं ना ती मार्जरी काय बोलली ते? अगं, ती मंजिरी एक मायावी आहे, ती त्या मार्जरीचीच एक निर्मिती आहे. आणि आपण तिचं ते खरं रूप ना कधीच घरातल्यांसमोर आणू शकणार नाही. नाहीतर ज्या सगळ्यातून आता आपण जातोय ना त्यातून त्यांनाही जावं लागेल. आणि तेव्हा तिचं म्हणणं अंबिकाला सुद्धा पटतं. आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी पुढे नेमकं काय करायचं याचा विचार करू लागतात. त्यानंतर मग दुसरा दिवस उजाडतो. अथर्व मीराची वाट बघत रूममध्ये थांबलेला असतो. मीरा पुन्हा त्याला काही न सांगता कुठेतरी निघून गेलेली असते आणि म्हणूनच तो थोडासा काळजीत असतो आणि बाल्कनीत अस्वस्थपणे फेऱ्या मारत असतो. आणि तेव्हाच त्याच्या कानांवर एक आवाज पडतो. तो आवाज असतो एका आजीचा, जी आपल्या नातवाला एका चेटकिनीची गोष्ट सांगत असते. आणि तो आवाज ऐकून अथर्व थोडासा घाबरतो, इकडे तिकडे पाहू लागतो.
पण मग त्यानंतर अचानक त्याच्या लक्षात येतं की हा आवाज तर आपल्या आजीचा आहे. त्यानंतर मग आपण असं पाहतो की मीरा आणि अंबिका घरात येत असतात. तितक्यात नर्मदा त्यांच्यासमोर येते. ती मीराला विचारत असते की मीरा कुठे गेली होतीस तू आणि ती मंजिरी कुठे आहे. तर मीरा थोडीशी वैतागूनच विचारते की काय झालं आणि ती मंजिरी कुठे आहे हे मला कसं कळणार. आणि त्यावेळी नर्मदा म्हणते की अगं सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण बराच वेळ झाला तुम्ही दोघीही जणी घरात नव्हता ना, म्हणून मला काळजी वाटत होती इतकंच. आणि तोपर्यंत मंजिरीसुद्धा घरी आलेली असते. ती उगाचच नर्मदा पुढे जात म्हणू लागते की नर्मदा मी ना खूप दमले, जा बरं माझ्यासाठी जाऊन पाणी घेऊन ये. पण ते ऐकून नर्मदा रागातच तिच्याकडे पाहू लागते. तोपर्यंत अथर्वसुद्धा त्या ठिकाणी आलेला असतो. मंजिरी मुद्दाम त्याच्याकडे जाते आणि त्याला विचारते की काय रे अथर्व, वेदा कुठे आहे. तर हा अथर्व थोडासा घाबरूनच तिच्याकडे पाहतो आणि मग म्हणतो की वेदा तिच्या रूममध्ये आहे, पण काय झालं, तुझं काही काम होतं का. आणि तेव्हा मंजिरी म्हणते हो, मी ना बाहेर मार्केटमध्ये गेले होते तेव्हा तिच्यासाठी तिच्या आवडीचं कुकीज घेऊन आली, हे घे दे तिला. आणि ते ऐकून अथर्व थोडासा घाबरतो. तो मंजिरीच्या हातून ते कुकीज काही घेत नाही. आणि तेव्हाच इकडे अंबिका मीराला सांगते की मीरा हीच योग्य वेळ आहे वेदाला हिच्या तावडीतून वाचवायची. आणि मग मीरा कोणताही विचार न करता मंजिरीकडे जाते. तिच्या हातून तो कुकीजचा पुडा घेते आणि खाली फेकून देत तिला बजावते की यापुढे माझ्या लेकीला अजिबात तू काही द्यायचं नाही. आणि ती सरळ तेथून निघून जाते. आणि त्यानंतर मंजिरी अथर्वला म्हणू लागते की अथर्व, बघितलंस ना तू, मीरा माझ्याशी कसं वागते, मला कळतच नाही आहे माझं नेमकं काय चुकतंय ते. तू प्लीज तिच्याशी बोल, तिला समजाव. आणि त्यावेळी अथर्वही नाटक करत म्हणतो हो आई, मी बोलतो तिच्याशी, तू नको काळजी करू. आणि तो मोठ्याने मीराला हाक मारत तिच्या मागे निघून जातो. पण त्यावेळी या मंजिरीला जाणवतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, नाहीतर मीरा आपल्याशी असं वागल्यानंतर अथर्व इतका शांत तर बसलाच नसता. आणि मग तिला समजत नाही की अथर्वच्या बाबतीत असं नेमकं काय घडलं आहे की ज्यामुळे तो असा विचित्र वागतोय. त्यानंतर मग आपल्याला असं बघायला मिळतं की अथर्व मीराशी बोलत असतो. अंबिकाही तिथेच असते. अथर्व मीराला म्हणत असतो की मीरा, त्या मंजिरीचं वागणं पाहून आज तुझासुद्धा स्वतःवरचा कंट्रोल सुटला ना, मग विचार कर माझं काय होत असेल. आधीची गोष्ट वेगळी होती कारण त्यावेळी मला काहीच माहीत नव्हतं, पण आता तर मला सगळं माहिती आहे ना. मग तूच आता मला सांग की मी त्या बाईपुढे शांत कसा राहू. मला ना खरंच कळत नाही आहे नेमकं या घरात काय चाललं आहे ते, आणि तूसुद्धा मला सगळं काही नीट सांगत नाही आहे. आणि त्यावेळी मीरा पुन्हा अथर्वला म्हणते की वेदाची बाबा फक्त थोडा धीर धरा, मी लवकरच तुम्हाला सगळं काही सांगेल. त्यामुळे अथर्व नाईलाजाने म्हणतो की ठीक आहे, तुला जसं वाटतं तसंच आपण करूयात. आणि मग तो मीराला हेही सांगतो की मगाशी ना माझ्यासोबत एक विचित्र गोष्ट घडली. मी बाल्कनीमध्ये उभा होतो आणि तेव्हा अचानक माझ्या कानांवर माझ्या आजीचा आवाज पडला. आणि ते ऐकून अंबिकाला आणि मीराला आश्चर्य वाटतं. आणि मग अंबिकाच्या सांगण्यावरून मीरा अथर्वला विचारते की आजी नेमकं काय म्हणत होत्या, काय ऐकलं तुम्ही. आणि त्यावेळी अथर्व सांगू लागतो की आजी ना एका चेटकिनीची गोष्ट सांगत होती. आणि चेटकिन हे नाव ऐकून अंबिकाला आणि मीराला धक्काच बसतो. मीरा लगेचच अथर्वला विचारते की वेदाचे बाबा नेमकी काय गोष्ट होती ती तुम्हाला आठवते का. पण अथर्व म्हणतो नाही ना मीरा, मला ती गोष्ट आठवतच नाही आहे, पण मी प्रयत्न करतो, एकदा का मला गोष्ट आठवली की मी तुला येऊन नक्की सांगेल. आणि त्यावर मीरा ही हो म्हणते. त्याचवेळी दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की ती जी मंजिरी असते ती जादुई पेटी उघडून बसलेली असते. तर इकडे मीरा आणि अथर्व यांचं बोलणं सुरू असतं. आणि त्याचवेळी त्या ठिकाणी वेदा एक विचित्र असा मास्क घालून येते. आणि जेव्हा ती अथर्व समोर जाते तेव्हा अथर्व तर खूपच घाबरतो आणि वेदाच्या हातून तो मास्क हिसकावून घेत तिच्यावर खूप ओरडतो सुद्धा. तेव्हाच घरामध्ये अनन्याची सुद्धा एंट्री होते. आणि अथर्वला वेदावर असं ओरडताना पाहून तिला आश्चर्य वाटतं. तर वेदासुद्धा खूपच घाबरलेली असते आणि मीराला समजत नसतं की अथर्वला कसं शांत करावं ते. त्याचवेळी दुसरीकडे ती जी माया असते ना, ती जाते मंजिरीकडे आणि मंजिरीला म्हणू लागते की मॅडम, कोणी काही बोललं ना तरी मी शेवटपर्यंत तुमच्याच सोबत राहणार, तुमच्याच बाजूने लढणार. आणि ते ऐकून मंजिरी तर खूपच खुश होते. पण मग त्यानंतर जेव्हा माया तिला असं सांगते की नर्मदा आत्या असं म्हणत होत्या की ती मंजिरी आता काहीही करू शकणार नाही, कारण तिची अवस्था एखाद्या म्हाताऱ्या वाघिणीसारखी झाली आहे. आणि म्हातारी वाघीण हे शब्द ऐकताच मंजिरीच्या तळपायची आग मस्तकात जाते आणि ती त्या मायेचे केस ओढून तिलाच त्रास द्यायला सुरुवात करते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आता आपल्याला असं बघायला मिळणार आहे की मीराला आणि अंबिकाला त्रास देण्यासाठी मंजिरी एक अत्यंत घाणेरडा डाव टाकते. ती अनन्याचा वापर करून वेदाला मारायचं ठरवते, पण हे वेळीच मीराला आणि अथर्वला समजतं. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.